नमस्कार. चला, आज आपण ऑयस्टर मशरूमच्या जगात एक फेरफटका मारूया. हे दिसायला अगदी साधं वाटतं, पण खरं सांगायचं तर हे एक सुपर फूड आहे. यात असं काय खास आहे, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण विचार करा. अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नसतं. ते आपल्या आरोग्यासाठी एक खूप मोठं साधन असू शकतं. आणि ऑयस्टर मशरूम हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. याला ऑयस्टर मशरूम का म्हणतात, याचा कधी विचार केलाय का? कारण ते दिसतं अगदी ताज्या शिंपल्यासारखं. एकदम परफेक्ट नाव आहे, नाही का? चला तर मग या मशरूमला फक्त एक भाजी म्हणून नाही, तर एक शक्तिशाली, आरोग्य वाढवणारा पदार्थ म्हणून समजून घेऊया. फंक्शनल फूड हा शब्द कदाचित नवीन वाटेल. सोप्या भाषेत सांगायचं तर असं अन्न जे फक्त आपलं पोट नाही भरत, तर त्यातले काही खास घटक आपल्या शरीराला अतिरिक्त आरोग्य फायदेही देतात. याचा प्रवास खूपच जुना आहे. विचार करा, अगदी 1500 ईस पूर्वीपासून लोकांना याचे औषधी गुणधर्म माहिती होते. मग 1917 मध्ये याची व्यावसायिक शेती सुरू झाली आणि आज हे जगभरात एक सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. आता येतो खरा प्रश्न. आपण जेव्हा दुकानात जातो तेव्हा आपल्यासमोर 2 पर्याय असतात, ताजे मशरूम आणि सुके मशरूम. मग नेमकं निवडायचं कोणतं? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. यातला मूलभूत फरक तर अगदी स्पष्ट दिसतो. ताजे मशरूम एकदम नाजूक, पंख्याच्या आकाराचे असतात आणि फ्रीजमध्ये फार तर 5 ते 7 दिवस टिकतात. आणि दुसरीकडे सुके मशरूम सुरकुतलेले, हलके असतात, पण ते आरामात 6 ते 12 महिने टिकू शकतात. पण गंमत फक्त दिसण्यापुरती किंवा टिकण्यापुरती नाहीये. यांच्या पोषण आणि चवीमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि तो फक्त पाण्यामुळे नाही, तर त्यापेक्षाही बरंच काही आहे. तब्बल 92%. हो, ताज्या मशरूममध्ये इतकं पाणी असतं. आणि हेच कारण आहे की जेव्हा आपण ते सुकवतो तेव्हा त्यातली पोषक तत्व एकदम केंद्रित म्हणजे कॉन्सन्ट्रेट होतात. जेव्हा हे 92% पाणी निघून जातं तेव्हा काय होतं? साहजिकच सुक्या मशरूममध्ये प्रोटीन आणि लोह, झिंक सारखी महत्वाची खनिजं ताज्या मशरूमच्या तुलनेत वजनाने खूप जास्त प्रमाणात मिळतात. आता बोलूया चवीबद्दल. इथे तर हे दोन्ही अगदी विरुद्ध टोकं आहेत. ताज्या मशरूमची चव एकदम सौम्य आणि नाजूक असते, जी कोणत्याही पदार्थात सहज मिसळून जाते. या उलट सुक्या मशरूमची चव खूपच गडद, उमामीयुक्त असते, जी सूप किंवा ग्रेव्हीसारख्या पदार्थांना एक वेगळीच खोली आणि स्वाद देते. ओके, पोषण झालं, चव झाली. पण रोजच्या वापरात काय? म्हणजे स्वयंपाकघरात वापरण्यासाठी काय सोपं आहे, कशात जास्त फायदा आहे, या व्यावहारिक गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवं. अनेकांना वाटतं की सुखे मशरूम वापरणं अवघड असेल, पण तसं अजिबात नाही. फक्त स्वच्छ धुवून घ्या, साधारण 20-30 मिनिटं कोमट पाण्यात भिजवा आणि वापरण्याआधी हलकंसं दाबून त्यातलं जास्तीचं पाणी काढून टाका. बस, इतकं सोपं आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, मशरूम भिजवलेलं जे पाणी उरतं ना, ते कधीही फेकून देऊ नका. कारण ते पाणी म्हणजे चवीचा एक बॉम्ब आहे. सूप किंवा ग्रेव्हीमध्ये वापरण्यासाठी ते म्हणजे अक्षरशः लिक्विड गोल्ड आहे. आत्तापर्यंत आपण बरेच मुद्दे पाहिले. पण थांबा, या मशरूमची एक अशी गुप्त शक्ती आहे जी अजून समोर यायची बाकी आहे. चला तर याच्या खऱ्या पॉवरचा खुलासा करूया. ऑयस्टर मशरूम हे आरोग्यासाठी एक खरं पॉवर हाऊस आहे. मधुमेह नियंत्रणापासून ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यापर्यंत आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत याचे फायदे अक्षरशः अगणित आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये सुक्या मशरूमकडे एक असा छुपा फायदा आहे जो ताज्या मशरूममध्ये आपल्याला मिळत नाही. आणि हा फायदा एका अत्यंत महत्त्वाच्या पोषक तत्वाला अनलॉक करतो, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. त्याचं नाव आहे एर्गोस्टेरॉल. हे मशरूममध्ये असलेलं एक खास कंपाऊंड आहे. आणि खरी गंमत तेव्हा होते जेव्हा यावर सूर्यप्रकाश म्हणजे UV लाईट पडते. तेव्हा याचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये होतं. आणि हीच आहे ती सुपर पॉवर. जेव्हा ऑयस्टर मशरूम उन्हात सुकवले जातात तेव्हा ते व्हिटॅमिन डीचा एक नैसर्गिक आणि जबरदस्त स्रोत बनतात. हा एक खूपच मोठा आणि महत्त्वाचा फायदा आहे जो फक्त सुक्या मशरूममध्ये मिळतो. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपल्यासाठी योग्य मशरूम कोणतं याची निवड आता सोपी झाली असेल. चला एकदा पटकन सगळे एकत्र पाहूया. थोडक्यात सांगायचं तर जर झटपट काही बनवायचं असेल, हलके पदार्थ करायचे असतील आणि व्हिटॅमिन सी हवं असेल तर ताजे मशरूम उत्तम आहेत. पण
जर जास्त दिवस टिकणारे, जास्त पोषण आणि गडद चव देणारे मशरूम हवे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन डी हवं असेल, तर मग सुके मशरूम हाच सर्वोत्तम पर्याय आहे. तर मग आता तुम्हीच ठरवा, तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार तुमच्या खरेदीच्या बास्केटमध्ये ताजे मशरूम जाणार की सुके, किंवा मग दोन्हीही.